नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आजपासून आपण सुरू करतोय दर गुरुवारी एक नवीन प्रवास, जर्मन भाषेचा प्रवास. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्लेमर दिलाय. जर कुणी हा व्हिडिओ पाहत असेल तर कदाचित एखाद्याचं स्वप्न असेल की जर्मनीमध्ये नोकरी करावी, तिथं उच्च शिक्षण घ्यावं किंवा प्रवास करावा. काहींना नवीन भाषा शिकण्याची आवड असते. चला तर सुरू करूया. जर्मन भाषा जर बघितली तर अनेकांना सुरुवातीला वाटते, अरे बापरे, ही भाषा शिकायची कशी? पण आश्चर्य वाटेल, जर्मन भाषेत सुद्धा A to Z हीच अक्षरं वापरली जातात. म्हणजे अल्फाबेट पूर्णपणे नवीन नाही आहेत. फरक कुठं आहे तर तो उच्चारांमध्ये आहे. चला आधी संपूर्ण अल्फाबेट्स पाहूया, ते पण इंग्लिश मधले आहे. असे आहेत ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. पण हे इंग्रजी सारखे उच्चारले जात नाहीत. आज आपण 5 महत्वाची अक्षरं बघूया. पहिला आहे W. प्रोनाउन्स कसं होतंय? व्ही सारखं होतंय. मराठीमध्ये व असं म्हणूया. आता एक उदाहरण बघितलं तर पाण्याचं उदाहरण वासर म्हणतात जर्मनमध्ये. इंग्लिशमध्ये त्याला वॉटर म्हणतात. व्हीचा उच्चार फ सारखा होतोय. फ फ फ फ सारखा व्हीचा उच्चार होतोय. व्हाटर, फाटर किंवा वडील, VATER. तिसरं आहे ते म्हणजे जे. इट साऊंड्स लाईक अ वाय. य सारखा त्याचा आवाज आहे. य. या बरेच लोक त्याला येस इंग्लिशमध्ये येस म्हणतात, जर्मनमध्ये या असं म्हणतात किंवा आपण मराठीमध्ये त्याला हो म्हणूया. चौथा आहे म्हणजे झेड. त्याचा उच्चार जो आहे स असा होतोय. इट साऊंड्स लाईक अ TS. उदाहरण म्हणजे झाईट म्हणजे टाइम किंवा मराठीमध्ये त्याला वेळ म्हणूया. आणि शेवटचं जे अक्षर आहे ते बी सारखं आहे. बीटा. कुणी बीटा पाहिला असेल तर इट प्रोनाउन्स लाईक अ SS. स असा त्याचा आवाज होतोय. उदाहरण स्ट्रास. आपण स्ट्रीट म्हणतोय किंवा नॉर्मली रस्ता असं मराठीमध्ये म्हणलं जातं. आता खरी मजा सुरू होती, जे आपण 5 जर्मन शब्द जाणून घेणार आहेत. त्याच्यामध्ये हे रोज शब्द वापरले जातात. पहिला शब्द आहे, इंग्लिशमध्ये हॅलो म्हणतात, जर्मनमध्ये त्याला हालो म्हणतात, मराठीमध्ये त्याला नमस्कार म्हणतात. समजा तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेला तर पहिलं वाक्य किंवा शब्द कोणता असणार आहे? हॅलो. आता दुसरा वाक्य किंवा दुसरा शब्द आहे ते म्हणजे या, येस किंवा मराठीमध्ये त्याला हो म्हणतात. हा शब्द तुम्ही किती वेळा दिवसातनं वापराल याचा विचार करू शकताय. कल्पना करा फक्त. तिसरा आहे ते म्हणजे नाईन. मराठीमध्ये नाही म्हणतात, जर्मनमध्ये त्याला नाईन म्हणतात, NEIN, किंवा इंग्लिशमध्ये त्याला नो म्हणतात. अशा पद्धतीनं बऱ्याच वेळा नो नाईन वापरलं जात आहे. चौथा आहे तो म्हणजे डांक. इंग्लिशमध्ये थँक्यू आणि मराठीमध्ये त्याला धन्यवाद म्हणतात. कोणी मदत केली, कोणी दरवाजा उघडून दिला, कोणी कॉफी दिली तर एकच शब्द कामाला येतोय, तो म्हणजे डांक. आणि पाचवा आहे तो म्हणजे बिट. BITTE. आता इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणूया प्लीज किंवा यू आर वेलकम. तेच मराठीमध्ये होतंय कृपया किंवा स्वागत आहे. हा खूप शब्द खास आहे, कारण परिस्थितीनुसार या शब्दाचे अर्थ बदलतात, शब्द बदलतात. ही एक मजेशीर यातली गोष्ट आहे. जर्मन मधले लोक भेटले की अनेकदा हात मिळवून हलकसं स्मितहास्य करून अभिवंदन करतात. व्यावसायिक वातावरणामध्ये नम्र अभिवंदनाला खूप महत्व आहे. म्हणून हॅलो, गुटन टाग असे शब्द महत्वाचे आहेत. शॉर्टमध्ये बघूया पुन्हा एकदा. जर्मनमध्ये हॅलो, इंग्लिशमध्ये हॅलो, मराठीमध्ये नमस्कार. जर्मनमध्ये या, इंग्लिशमध्ये येस, मराठीमध्ये हो. जर्मनमध्ये नाईन, इंग्लिशमध्ये नो, मराठीमध्ये नाही. जर्मनमध्ये डांक, इंग्लिशमध्ये येत आहे थँक्यू, मराठीमध्ये धन्यवाद. आणि पाचवा जो शब्द आहे तो म्हणजे वेलकम. त्याला आपण कृपया म्हणूया. पाचवा शब्द आहे कृपया किंवा वेलकम. त्यालाच म्हणतात मराठीमध्ये स्वागत आहे. व्हिडिओ संपलाय. आता आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. या व्हिडिओच्या तुम्हाला परत एकदा सांगतो, डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्लेमर दिलेला आहे. निरोप घ्यायची वेळ आली आहे पुन्हा एकदा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.